सकारात्मक शासन विचार करणार आहे आणि गिरणी कामगारांना म्हणजे मराठी माणसाला न्याय देणार आहे। सचिन भाऊ आहेर बोला। सभापती महोदय, मला वाटते आपण निवेदन केलं त्याबद्दल आभारी आहे आणि माझं कौतुक केलं त्याबद्दल पण आभारी आहे। पण कालच जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले असते तर अजून अधिक चांगला झाला असता। काय हरकत नाही सभापती, मी आपली आभारी आहे कारण आपणही देखील निवेदन करायला सांगितलं होतं आणि 6:30 पर्यंत अगोदर कळवा, पण ती सभा लेट झाल्यामुळे झाली। पण मी नक्कीच शासनाचं स्वागत करतो। सभापती महोदय, माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही कारण देशाचा नागरिक कुठेही घर घेऊ शकतो, परंतु म्हाडामध्ये जशी अट असते की 15 वर्षाचा तुम्हाला डोमेसिल सर्टिफिकेट लागतो। अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे रिडेव्हलपमेंट होतात किंवा ज्या ज्या स्कीम्समध्ये शासनाकडनं त्यांना बेनिफिट मिळतो, मग SRA साठी असेल, रिडेव्हलपमेंट 33(5) प्रमाणे असेल, म्हाडाची असेल, म्हणजे आपल्या फायद्यामुळे त्याला ह्या योजनेला गती मिळते। तर जर तुम्ही म्हाडा जर 15 वर्षाची डोमेसिल सर्टिफिकेट जर पकडू शकते तर आपण त्यात काय करू शकत नाही। तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी। सभापती महोदय, नाही तर काय होतोय बघितलं आपण, तो दुबेसारखा एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारला आहे जुलेलालमध्ये, तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेले आहेत। म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोक येत आहेत, ते राहायला आले तरी काय हरकत नाही, पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतायत। म्हणून सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे, जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय, शासनात टाकू शकते ना की बा एवढं, जसं आपण 5%, 10% इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका। माननीय भुजबळ साहेब इकडे आहेत, माझगाव पंकजी इकडे आहेत। माझगावमध्ये एक काळामध्ये मराठी माणसाचा होता, आता जेवढे नवीन विकासक आले ते पहिलं काय करतात, जैन मंदिर बांधतात, म्हणजे माणूस दुसरा आत गेटच्या आत विचारच करू शकत नाही जायला म्हणून, आणि तिकडे एक सामाजिक तेढ होतोय। म्हणून सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की अशा धोरणामध्ये तुम्ही बदल आणणार आहात का? महोदया, मी मगाशी देखील सांगितलं आणि आता देखील सचिन भाऊंना तेच सांगेन की आता या सर्व आपल्या ज्या प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या वेगवेगळ्या अनुदानित किंवा जी सरकारी एडेड ज्या काही सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण जी काही आरक्षण केलेलं आहे त्या आरक्षणाची माहिती 11% SC साठी आहे, 6% ST साठी आहे, 1.5% NT साठी आहे, 1.5% DT साठी आहे, 2.5% GR साठी आहे, 2.5% PPF FF स्वातंत्र्य सैनिक वारसांसाठी आहे, 3% अंध आणि शारीरिक अपंगांसाठी आहे, 2% संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत्यू झालेल्या सैनिकांच्या वारसांसाठी आहे, 5% माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे, बाकी 2% म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी, 5% राज्य कर्मचाऱ्यांसाठी, 2% केंद्र कर्मचाऱ्यांसाठी आहे, 2% कलाकारांसाठी आहे, 2% शासन स्वेच्छाधिकारात आहे आणि 50% सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे। या 50% सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चितपणे प्राधान्याने मी मगाशी म्हटलं तसं मराठी माणसाचाच हक्क आहे, मराठी माणसाचाच अधिकार आहे। त्यामुळं यावरच्या उर्वरित 50%चे जे काय खुला गट आहे त्याच्यामध्ये मराठी समाजातल्या मराठी भाषिक लोकांना निश्चितपणानं प्राधान्य आहे। हेमंत पाटील आणि अनिल परब नंतर, आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जायला लागेल। धन्यवाद सभापती महोदय। नार्वेकरांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न